आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आम्ही अक्षयच्या एंगेजमेंटची डेट फायनल केली आहे. सुपर्ब. अक्षय, हॅपी? हे बघ, यू हॅव टू मूव ऑन इन लाईफ बेटा. आय मीन मूव अहेड इन लाईफ. हे बघ, शनाया तुझ्यासाठी खरंच योग्य आहे. आमच्यावर विश्वास ठेव. एज्युकेटेड आहे, श्रीमंत कुटुंबातली आहे. तुझ्यासाठी बेस्ट लाईफ पार्टनर ठरणार आहे ती. हे बघ, तुझा जर आमच्यावर विश्वास नसेल ना, आणि तुला जर हे खरंच मनापासून मान्य नसेल तर आय एम ओके विथ इट. म्हणजे आम्ही काही शब्द दिलाय ना, आमच्या शब्दाला एवढं महत्व नाहीये बेटा. तुझा आनंद महत्वाचा आहे. मामा, तुम्ही जे म्हणताय ते सगळं मला मान्य आहे. हो ना? मग स्माइल बेटा. कम ऑन श्रेयस, मग एंगेजमेंटच्या तयारीला लागूया. ऑफ कोर्स. सो व्हॉट डू थिंक? मामा, मला उशीर होतो, मी निघतो. ओके. मी पण निघू? बेटा, मिस्टर रत्न पारखेंची अपॉइंटमेंट घ्यायची, ते विसरू नको. हो हो. अहो मॅडम, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. मी स्वतः फोन करतो, अपॉइंटमेंट मिळून जाईल. हा. दोघांनी प्रयत्न करा. रत्न पारखी म्हणजे मुंबईत नवीन बिझनेसमॅन आले तेच ना? हो, तेच. आपल्या बिझनेसच्या फ्युचरसाठी त्यांची अपॉइंटमेंट मिळवणं खूप गरजेचं आहे. श्रेयस, करून घेतो मी. सी यू. ओके, बाय. तुम्ही काय लंच नंतर ऑफिसला जाणार? नाही, हे संपलं की जातो. संजय, घेऊनच जातो. आलो मॅडम. यशोधरा त्या रत्न पारखींना भेटण्याची एवढी घाई का करते? हॅलो, माझं नाव श्रेयस सरनाईक. रत्न पारखी सरांची अपॉइंटमेंट मिळेल का? सॉरी सर, पुढच्या आठवड्यापर्यंत त्यांचं शेड्यूल बिझी आहे. नाही, मला काही फार वेळ लागणार नाही. थोड्या वेळाचंच काम होतं. सर, पॉसिबलच नाहीये, कारण ते आउट ऑफ टाऊन आहेत. पण अनुष्का मॅम आहेत. अनुष्का मॅम म्हणजे? रत्न पारखी सरांची मुलगी. त्याच हा बिझनेस सांभाळतात. हा, मग त्यांची भेट झाली तरी चालेल. हो, पण त्या अजून आल्या नाहीयेत. तुम्ही थोडा वेळ बसता का? ठीक आहे, पण ॲज अर्ली ॲज पॉसिबल प्लीज. शो सर. थँक्यू. इथे श्रेयस सरनाईक, यशोधरा इंडस्ट्रीच्या यशोधरा मॅडम आहेत ना, त्यांचा मुलगा. ओके, त्यांना बसायला सांगा, मी कळवते. ओके मॅम. काय ग, बरी आहेस ना? कसं वाटतंय? हो, औषधं घ्या वेळेत. आणि जेवण वगैरे जातंय ना? काय सुरू आहे? दिस इज फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग. पुन्हा मला जर पर्सनल कॉलवर दिसलात ना तर फायर करेन. हे तुम्हाला तुमच्या कामाचे पैसे मिळतात, टाइमपास करण्याचे नाही. आणि तुमच्या या वागण्यामुळे जर कंपनीचं काही नुकसान झालं तर तुमच्या सॅलरीतून पैसे कट होतील. गॉट इट? सॉरी मॅडम,
माझी बायको आजारी आहे हो. गेले 2 दिवस वर्कलोडमुळे तिला भेटता नाही आलं, म्हणून तिचं जेवण औषध याची चौकशी करत होतो. काय झालं तुमच्या मिसेसना? पॅरालिसिसचा अटॅक आलाय. ओ, तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला हे कारण द्याल म्हणून मी तुम्हाला माफ करेन? तुमच्या पर्सनल लाईफशी माझा काहीही संबंध नाही. एवढी रूढ आहे ही मुलगी. असं कोण बोलतंय एम्प्लॉईजशी? आणि कामाकडे दुर्लक्ष झालेलं मला चालणार नाही, समजलं? एक्सक्यूज मी मॅडम, अहो त्यांचा प्रॉब्लेम तरी समजून घ्या. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. सॉरी. माझ्या ऑफिसमध्ये मी कसं वागायचं हे तुम्ही मला शिकवणार आहात? गो बॅक टू वर्क. एवढा कसला ऍटिट्यूड आहे हिला? एखाद्याचा प्रॉब्लेमही समजून घेता येत नाही. एवढी साधी माणूस की नाही? दादा, माझं नाव श्रेयस सरनाईक. तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा. राहू देत सर, तुम्ही नका पडूयात. उगीच माझ्या नोकरीवर गदा नको. मी बघीन काय ते. यू नो, आय एम सो हॅपी. मी कधीपासून प्लॅन करून ठेवलं होतं की मला काय काय शॉपिंग करायची. अक्षय, तू काही बोलत का नाहीयेस? अगं मला एक अर्जंट कॉल येणार आहे आणि ते नेटवर्कच नाही, तेच जरा. ओ गॉड, काय झालं? आय थिंक मी फोन आतमध्ये विसरून आलीये. मी आले, मी पटकन घेऊन येते. या शुअर लेट्स मीट. ऍक्च्युली एक्स्ट्रीमली सॉरी, माझं लक्ष नव्हतं. अक्षय, तू असा का उभा आहेस? ती मुलगी तिकडे काय बघतोयस? कोणी ओळखीचं आहे का? कदाचित. मी त्या मुलीला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय मला. ओके, लेट्स गो. मला अजून मॉमला शॉपिंग दाखवायची. चल पटकन. अक्षय, चल पटकन. या, कम ऑन. आल्यापासून 4 कप चहा झालाय. आता तर भूक पण कंटाळून निघून जाईल. त्यांनी काही बोलवलं का? निरोप आला का काही? नाही अजून. बापरे. मग मी काम करतो, मी लंच करून येतो. काय, मला खूप भूक लागली आहे आणि माझा लंच स्किप नाही करता येणार मला. पण सर, तुम्ही बाहेर गेल्यानंतर मॅडमनी कॉल केला तर? मीला, श्रेयस. काय काही म्हणालात का? नाही, काही नाही, मी थांबतो. ठीक आहे. दिस इज टू मच. मम्मांची ऑर्डर नसती तर अजून 1 मिनिट थांबलो नसतो इथे. सर, तुमच्यासाठी चहा कॉफी वगैरे काही मागवू का? नाही, ठीक आहे.
मॅम टिफिन टिफिन आणलं. ऑफिसचा लंच ब्रेक झाला? कधीच मॅडम 3 वाजले मॅम. हो बरं ठीक आहे. तुम्ही जेवलात का? नो मॅम. ठीक आहे तुम्ही जेवून घ्या. मी बघते. थँक्यू. हा अजून इथेच आहे, जेवायला नाही गेला. बघूया कधीपर्यंत उपाशी राहतोय ते. हा मामा. श्रेयस, झालं का आपलं काम? कसलं काय मामा, मी ना फ्रस्ट्रेट झालोय आता. काय झालं बेटा, कुणी काही बोललंय का? अहो मामा, बोलायला आधी भेटायला तर हवेत ना. एक तर ते रत्न पारखी ऑफिसमध्ये नाहीच आहेत, त्यांची मुलगी आहे, त्यांना भेटायचं म्हणून अर्धा दिवस थांबलोय मी इथे, पण अजून भेटायला बोलवलं नाहीये. मामा मला ना खूप कंटाळा आलाय आता. तुम्ही सांगितलं म्हणून मी इथे आलो, पण माझी कामं आहेत, माझं शेड्यूल लाईन अप आहे, तुम्हाला माहिती आहे ना. पण एनिवेज मामा, मी निघतो आता इकडनं, बस कंटाळा आला मला. नाही आता लगेच निघू नकोस प्लीज, थोडा वेळ आणखी थांब. मम्मा पण केवढा वेळ झालाय? श्रेयस, आपलं काम आहे, आपल्याला अपॉइंटमेंट हवी आहे. थोडा वेळ थांब आणि हे बघ, थोड्या वेळानंतर जर नाही भेटले ना तर मग निघ. मग आम्ही स्वतः यशोधरा सरनाईक तिकडे जाऊ, पण आता आमच्यासाठी थोडा वेळ थांब. ठीक आहे मम्मा, तुम्ही म्हणताय तर थांबतो अजून. गुड. हे बघ, आम्ही आता मोनिशा आंटी बरोबर बाहेर जातोय, कदाचित नॉट रिचेबल असू. फ्री झालो की तुला फोन करते. ओके? हो चालेल चालेल. बाय बाय. नाही, त्या डीलबद्दल मला तुमच्याशी सविस्तर बोलायचंय. नंतर फोन करते. श्रावणीच्या प्रेग्नन्सीचा रिपोर्ट इथे? गॉड, नाही, हा योगायोग नक्कीच नाहीये. मग आम्हाला घाबरवण्यासाठी मुद्दाम हे कोणीतरी करताय का? पण कोण असेल तो? सॉरी मॅडम. गाडी सोडून कुठे गेला होता? वॉशरूमला गेलेलो मॅम, सॉरी. गाडी काढा. हॅलो, हां सावंत बोलतोय. हो, किती भरायचे आहेत अजून? बरं, मी करतो काहीतरी. काय रे निलेश, काय झालं? हॉस्पिटलमधून फोन होता, पैसे भरायला सांगतायत. आता आपली परिस्थिती तर माहिती आहे. निलेश नको टेन्शन घेऊस, होईल सगळं ठीक. त्या वरच्या सगळ्यांची काळजी असते. काय होणार आहे, सगळी सोंगा आणता येतात, पण पैशाचा सोंग आणता येत नाही. इथे विष खायला पैसे नाही आहेत. असं काय बोलतोयस? बायकोसाठी जीव तुटतोय, पण समजू शकते मी. तू नको उगाच टेन्शन घेऊस, होईल काहीतरी मॅनेज. यस मॅम. सावंतांना जेवढी गरज आहे तेवढी अमाऊंट त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर कर. आणि हे मी केलंय
हे कळता कामा नये. ठीक आहे? ओके मॅडम. आपटे एवढे पैसे? सावंत, वरच्यांना सगळ्यांची काळजी असते. हो, पण एवढे पैसे मी परत कसे करू? कुठे पळून चालत का? जमेल तेव्हा द्या, काही घाई नाही. खूप उपकार झाले साहेब. उपकार कसले? आधी वहिनींची काळजी घ्या, मग बोलू आपण. थँक्यू. दादा, अरे वा, खुश दिसताय. काय गंमत आहे ना, आनंद शेअर केल्याने वाढतो आणि दुःख शेअर केल्याने कमी होतं. तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता. थँक्यू साहेब, पण आपटे साहेबांनी मदत केली. क्या बात आहे. म्हणजे टेन्शन गेलं तुमचं. काम झालं ना? मस्त. एक मिनिट. हे माझं कार्ड आहे. तुम्हाला कधी काही लागलं बिंदास कॉल करा. नक्की सर. हॅलो. तर श्रेयस सरनाईकांना सांगा आज मीटिंग होणार नाही म्हणून. आणि हो, ते काय म्हणतायत ते मला ऐकायचंय. सो प्लीज कॉल सुरू ठेवा. ओके मॅम. एक्सक्यूज मी सर. बोलवलंय का? सर सॉरी, बट मॅडम तुम्हाला आजची अपॉइंटमेंट नाही देऊ शकत बिकॉज त्यांची आजची मीटिंग डिले झाली आहे. नाही रादर, मला आयडिया होतीच अपॉइंटमेंट मिळणार नाही म्हणून. कुठली पद्धत आहे ही काम करायची? दिवसभर एखाद्याला बसवून ठेवायचं आणि मग सांगायचं अपॉइंटमेंट मिळणार नाही म्हणून. तुम्हाला काय या तुमच्या कंपनीत लोकांच्या वेळेची किंमत नाहीये का? माझा वेळ जात नाही म्हणून मी इथे गप्पा मारायला येऊन बसलोय, टाइमपास करायला. तुमच्याकडे जॉब ऍप्लिकेशन द्यायला आलेलो नाहीये मी. आय एम वन ऑफ द डिरेक्टर्स ऑफ यशोधरा इंडस्ट्रीज. सर सॉरी बट नो वे. तुमच्या मॅडमना भेटल्याशिवाय मी आता इथून जातच नाही. तुम्ही काय करायचं ते करा. सर प्लीज काम डाऊन. आणि असं माझ्यावर ओरडून काहीच होणार नाहीये. हे बघा सर, मॅडम तुम्हाला नाही भेटू शकत. तुम्ही उद्या या. उद्या येऊ? मला काय दुसरी कामं नाहीये, एवढंच काम आहे माझ्याकडे. हे बघा सर, हे ऑफिस आहे आणि जर तुमचं इतकंच महत्त्वाचं काम आहे तर तुम्ही उद्या येऊ शकता ना. अनबिलिव्हेबल. ज्याच्या कर्माची शिक्षा त्यालाच मिळायला हवी असं म्हटलं जातं, पण इथे तुमच्या आईने केलेल्या कर्माची शिक्षा नाईलाजाने तुम्हा सगळ्यांना मिळणार. आय एम सॉरी मिस्टर श्रेयस, आय एम रिअली सॉरी. आता यशोधरा सरनाईकला कळेल एखाद्याला ताटकळत ठेवणं किती त्रासदायक असतं ते. काय झालंय बाळा? तुझं काय बिनसलंय हे विचारणंच चुकीचं आहे. पण तरीही तसं काही नाही आजी. काही नाही कसं? तुझ्या समोर चहाचा कप आहे पण तुझं त्याच्याकडे लक्षच नाहीये. असं कधी होतं? चित्त थाऱ्यावर नसतं ना, तेव्हा आजूबाजूच्या गोष्टींचं भान राहत नाही माणसाला. चित्त थाऱ्यावर येतच नसेल तर काय करायचं? तर आपल्या हक्काच्या माणसाशी बोलावं, आपलं मन मोकळं करावं. आपल्या हक्काचा माणूस गमावून बसलोय मी, म्हणूनच चित्त थाऱ्यावर येत नसेल तर. हे बघ, गेलेला माणूस काय परत येत नाही ना, पण त्याच्या चांगल्या आठवणी त्या असतात ना आपल्या सोबत, त्या जपाव्यात. आणि त्या व्यक्तीला विसरण्याचा प्रयत्न करावा.
असंच ना? कुणी म्हटलं असं? आपण एखाद्याला विसरायचा प्रयत्न करतो ना, तेव्हा त्याच्या आठवणी आपल्याला प्रकर्षाने यायला लागतात आणि मग ते त्रास देतात. मग काय करायचं आजी? एकाला विसरल्याशिवाय दुसरी व्यक्ती ती जागा घेऊच शकत नाही. रादर आपण ती देऊच शकत नाही. आणि देऊही नये. आपल्या आयुष्यात प्रत्येकाची जागा ठरलेली असते. ही कढी कुणी गेल्याने रिकामी होत नाही आणि आल्याने भरूनही निघत नाही. पण तरी ती जागा दुसऱ्या व्यक्तीला द्यावीच लागते. सर हे मॅडमनी पाठवलंय तुमच्यासाठी. काय आहे? सर स्नॅक्स आणि कॉफी. एखाद्याला उपाशी ठेवणं माझ्या तत्वात बसत नाही. सॉरी श्रेयस. भूक मेली आहे माझी. तुमच्या मॅडमना सांगा खायला.